सोमवारी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात। शिर्डी मतदारसंघात सुद्धा मतदार नोंदणी घोटाळा। आयोगाकडे माहिती मागून सुद्धा ती दिली नाही, बाळासाहेब थोरातांचा आरोप। तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य, विखे पाटलांचा पलटवार। काल कोळीवाड्यात आलेले नासके नारळ, अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका। तर सावंतांचा वरळीशी काय संबंध? वरळी तुमच्या बापाच्या मालकीची आहे का? नरेश मस्केंची खोचक टीका। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। सिद्धेश शिंदेंविरोधात गुन्हा दाखल। शिंदेंच्या सेनेच्या महिला शाखा प्रमुखांनी केली होती तक्रार। जळगावच्या 40 गावात एकनाथ खडसेंविरोधात भाजप आक्रमक। खडसेंच्या फोटोला जोडे मारत एक कार्यकर्ता फोटोवर थुंकला। रुपाली चाकणकर चेकाळले आहेत। खडसेंनी केलं होतं वक्तव्य। कामं मी करून सुद्धा रावसाहेब दानवेंची बातमी कशी होते? जालनाचे खासदार कल्याण काळेंचं मिश्किल विधान। तर उत्तर देताना पाय आपटत दानवेंकडून स्वतःच्या कामांचा दाखला। प्रांजल खेवलकर पार्टी प्रकरणी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। दबाव टाकून महिलांना बोलावलं का? एसआयटी मार्फत चौकशी करा, महिला आयोगाची मागणी। तर मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचाही दावा। दादरमध्ये कबुतरांना खाद्य टाकणारा महेंद्र संकलेच्यावर आता गुन्हा दाखल। शिवाजी पार्क पोलिसांकडून सुद्धा गाडीही जप्त। हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई।